नमस्कार. पॉवर पॉईंटमध्ये टायपिंग इफेक्ट कसा द्यायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत. प्रथम टेक्स्ट बॉक्स घेतला, त्याच्यामध्ये शब्द टायपिंग केलेला आहे वेलकम. त्याची साईज वाढवली, फॉन्ट वाढवलेला आहे आणि त्याला सेट केलेला आहे. अशा पद्धतीनं सेट केल्यानंतर त्याचा फॉन्ट निवडलेला आहे जरा डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी आणि त्याला पुन्हा एकदा सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला सेंटरला अलाइन केलं. आता ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये ॲपियर या टॅबला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲनिमेशन पेन दिसला पाहिजे, त्यासाठी ॲनिमेशन पेनला क्लिक करायचं आहे. ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये इफेक्ट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पॉपअप विंडोमध्ये ॲनिमेट टेक्स्टमध्ये बाय लेटर हे क्लिक करायचं आहे आणि त्याचं टायमिंग आहे ते 0.2 ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने वेलकम ॲपियर झालेलं आहे. ते अजून स्लो हवं असेल, हळू हवं असेल तर ते इफेक्टमध्ये जायचं आहे आणि त्याचा जो टायमिंग आहे तो 0.5 केला आणि अशा पद्धतीने वेलकम सावकाशपणे आपल्यासमोर आलेला आहे. ही फाईल आता सेव्ह करायची आहे, व्हिडिओ करायचा आहे तिचा. त्यासाठी आपण ती डेस्कटॉपवर सेव्ह करायची आहे. त्यासाठी लोकेशन डेस्कटॉप निवडलं, त्याला नाव दिलेलं आहे टायपिंग इफेक्ट आणि सेव्ह ॲज टाईप करताना विंडोज मीडिया व्हिडिओ असं टाईप करून सेव्ह करायचं आहे. हे खाली सेव्ह होत आहे, रेंडर होत आहे, व्हिडिओ तयार होत आहे. आता हा व्हिडिओ तयार झालेला आहे आणि हा मी प्ले केलेला आहे. प्ले केल्यानंतर तिथे 2 स्लाईड होत्या म्हणून ही पहिली स्लाईड आलेली आहे आणि ही दुसरी स्लाईड आहे वेलकम. धन्यवाद.